तुम्ही तुमच्या मर्जीने करणार म्हणजे काय आहे की पब्लिक वाटते, तुम्हाला जनता वाटते, पैसे भरा नाही तर बिल कर, आणि भरल्याच्या नंतर पण तुम्हाला मीटर लावायला देत नाही, म्हणजे यांची दादागिरी झाली ना. या आहेत भांडूपच्या शिवनेरी कंपाऊंड मध्ये राहणाऱ्या नीता सावले. यांच्या घरातील वीज पुरवठा 20 फेब्रुवारी रोजी अचानक खंडित झाला. एकीकडे उन्हाचा कडाका वाढत चाललाय आणि ऐन उन्हाळ्यात दुसरीकडे अचानक या सावले कुटुंबाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. आजूबाजूला त्यांनी विचारणा केली, सर्वत्र वीज आहे आणि आपल्याच घरातील का नाही असा प्रश्न त्यांना पडला. याची विचारणा करण्यासाठी सावले हे महावितरणाच्या कार्यालयात गेले असता त्यांच्या सोबतच महावितरण कार्यालयात त्यांच्यासारखेच अनेक वीज ग्राहक आपला विद्युत पुरवठा का खंडित केला गेला याची विचारणा करण्यासाठी तेथे पोहोचले होते. यावेळी त्यांना स्मार्ट मीटरचे बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. परंतु स्मार्ट मीटर म्हणजे नेमकं काय आणि वीज बिलाची मुदत संपण्याआधीच विजेचे कनेक्शन का कापले असा प्रश्न वीज ग्राहकांना पडलाय. अधिकाऱ्यांना भेटलो तर अधिकारी काय बोलताय की 12 वाजेचा लाईट कट झालेली आहे, ठीक आहे, आणि पेमेंट भरलेलं आहे. पण अधिकारी काय म्हणतोय की तुम्हाला 1 तासामध्ये अर्ध्या तासामध्ये तुम्हाला लाईट चालू होऊन जाईल. पण झाल्यानंतर अजून पण नव्हती. मग परत मी 2 वाजेपर्यंत आलो, परत बोलले की होणार, तुमची लाईन चालू होणार. तर 4 तास झाले तर अजून लाईन चालू झाली नाही. तर डन झाल्यानंतर तुमची लाईट बिल येते, म्हणजे 1 मंथचा तुम्ही ब्रेक पण नाही देता, काय नाही. ज्याच्या घरी मेडिकल इश्यू असेल तर तो काय करू शकतो, ज्याच्या ऑक्सिजनवर असेल, तुम्ही अचानक लाईट घालवताय तर त्या पेशंटची जबाबदारी तुम्ही घ्याल का? हे काय प्रीपेड बराचपेड काय आहे? आता पोस्टपेड चालू आहे सध्या, ऑनलाईनच पे होत आहे हे गोष्टी. आणि आज अचानक लाईट गेल्यामुळे आम्हाला इथे सर्व आयडिया कळाली की ऑनलाईनचं तुम्ही पेमेंट 1 दिवस पुढे गेलात तरी लाईट जाऊ शकते. भांडूपमध्ये अनेक ठिकाणी लोकांचे कनेक्शन न सांगता लोकांना डायरेक्ट कनेक्शन बंद केलेलं आहे. लोकांना सांगितलं आहे की 45 दिवसामध्ये जर तुम्ही बिल भरलात तुमची लाईट कट होईल, अशी कुठली गोष्ट ग्राहकांना दिली नव्हती. महावितरणाने डायरेक्ट अचानकपणे असा प्लॅन चालू केलेला आहे, डायरेक्ट लोकांची लाईट कट झालेली आहे. भांडूप विभागात अनेक कमीत कमी 5 ते 6 हजारांच्या लाईट गेल्यात. महाराष्ट्रात तर पूर्ण 2.5 लाख लोकांच्या घरात लाईट नाही आहे. अजून लोक काळोखात राहत आहेत. स्मार्ट मीटर लागत आहेत. भांडूपमध्ये महावितरण कंपनीने काम चालू केलेलं आहे, पण महावितरणचे मीटर नाही आहेत. हे मीटर अदानीचे आहेत. हे कॉन्ट्रॅक्ट देऊन लोकांकडे मीटर लावले जातात. न कोणाला लेटर देत नाही, काही देत नाही, डायरेक्ट मीटर लावतात. लोकांना माहीत नसतं, काय माहीत नाही. न ग्राहकांची परमिशन घेत नाही, काय नाही, डायरेक्ट येतात. 2 माणसं कोणी येतात, भया लोक येतात, मीटर लावतात, जातात. 20 फेब्रुवारी रोजी सावले कुटुंबियांप्रमाणेच मुलुंड, भांडूप, विक्रोळीतील सुमारे 436 वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याचं समोर आलंय. स्मार्ट मीटर बसवताना त्याची पूर्वकल्पना वीज ग्राहकांना देणं बंधनकारक आहे. वीज देयकाची तारीख उलटल्यानंतर 15 दिवसांच्या आत वीज बिल भरण्याची तरतूद आहे आणि याबाबत सविस्तर माहिती देणे देखील बंधनकारक आहे. परंतु महावितरणाकडून या कुठल्याच बाबींची पूर्तता केली गेली नसल्याचा आरोप आहे. सध्या जे मीटर आपल्याला लावले जात आहेत हे पोस्टपेड मीटर आहेत आणि पोस्टपेड मीटर बदली करायची ग्राहकाच्या संमतीशिवाय बदली करू शकत नाही. पण महावितरणने जबरदस्तीने लोकांची वीज मीटर बदली केलेली आहे. त्याच्यात आता अशी कंडिशन आली, ग्राहकाने 1 ते 2 बिल थांबवले तर आपला मोबाईलचं जसं तिकडनं कट होतं रिचार्ज, त्याप्रमाणे हे मीटर डायरेक्ट कट होतात. कोणी तुम्हाला येत नाही. आता हे म्हणतात तुमच्या मोबाईलला आम्ही सूचना पाठवली, परंतु बहुतेक ग्राहकांचे मोबाईल हे स्वतःचे नाही आहेत, दुसऱ्या कोणाचे नंबर टाकले, त्याच्यामुळे त्यांना काही प्रोसेसचा भेटत नाही. तसेच त्यांनी जसं मीटर कट केला आणि समजा ग्राहकांनी येऊन पैसे भरले तर यांच्या सिस्टीमला 4 दिवसाशिवाय ती लाईट चालू होत नाही. यांची 4 दिवसांनी चालू होणार. तुम्ही तुमच्या मर्जीने करणार म्हणजे काय आहे की पब्लिक वाटते, तुम्हाला जनता वाटते, पैसे भरा नाही तर बिल कर, आणि भरल्याच्या नंतर पण तुम्हाला मीटर लावायला देत नाही, म्हणजे यांची दादागिरी झाली ना. मी कंडक्टर माणूस आहे, आता आम्ही काम घेतोय, मीटर लावला, मीटर लावल्याच्या बद्दल आता ते पब्लिक काय बोलणार, तुम्ही मीटर चेंज केला, तुमच्यामुळे आमचा गडबड झाला, ते सोडून MSEB ला सोडून आमच्यावरती वार करणार. ते स्मार्ट मीटरच्या या संकल्पनेला खरं तर राजकीय पक्षांकडून देखील विरोध झाला होता. ग्राहकांना विश्वासात न घेता हे मीटर कसे बसवले जातात असा आक्षेप देखील घेण्यात आला होता आणि मीटर बसवण्याचे काम मनसेने थांबवले देखील होते. कुणालाही विश्वासात न घेता हे स्मार्ट मीटर सर्रासपणे बसवले जात असल्याचा आरोप मनसेच्या वतीने केला जातोय. त्यावेळेस प्रकार असा होता की स्मार्ट मीटर हे गणपतीच्या काळामध्ये अर्ध्याधिक भांडूपमध्ये राहणारे लोक हे कोकणवासी आहेत.
जे गणपतीला साधारण सगळे गावी निघून जातात. त्याच गोष्टीचा फायदा घेऊन जे कॉन्ट्रॅक्टर ज्याला स्मार्ट मीटर बसवायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याने त्याचाच फायदा घेऊन कोणालाही न सांगता कॅबिन मधले सगळे कोणाला न सांगता ते मीटर हे बदलायला सुरुवात केली. हे बदलायला सुरुवात केल्या असताना काही आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि निदर्शनास आलं, तिथल्या रहिवाशांच्या निदर्शनास आलं, कोण घरी नाही तुम्ही कसे चेंज करता. तर त्यावेळेस आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही ते थांबवायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर जागेवर ते थांबवून कॉन्ट्रॅक्टरला बोलवून त्यांच्या ज्या एमएससीबीच्या ज्या महाराष्ट्राच्या त्या मॅडम होत्या अधिकारी त्यांना बोलवून ते आम्ही त्वरित थांबवून तुम्ही या गोष्टीचा अवेअरनेस केला का, लोकांनी स्मार्ट मीटर का लावले पाहिजे, बरं कोण नसताना तुम्ही त्यांची एनओसी घेतली का, एनओसी न घेता कशी मीटर चेंज करता, तुम्ही पहिलं आधी लोकांची एनओसी घ्या आणि मग मीटर चेंज करा. हे आम्ही तेव्हाच सांगितलं आणि ते काम त्वरित थांबवण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला क्वारी करून एक पत्र पाठवलं. ते बोले आम्ही बिलाबरोबर अवेअरनेस करू आणि सगळ्यांकडे पाठवून देऊ आणि मगच मीटर लावू असं आम्हाला सांगण्यात आलं. त्याच्यानंतर हे आता तरी पण असं लक्षात आलं की सगळीकडे सरास हे जिथे कोण आवाज होतो तर तिथे हे चालूच आहे. परीक्षा काळात परीक्षाचा विद्यार्थी तिकडे जर असेल आणि त्याचं जर वीज कापत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या विरोधात नक्कीच आवाज उठवेल आणि याची दखल महावितरणाने घ्यावी. स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीमुळे पारदर्शकता वाढणार असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना होणारा मनस्ताप आणि निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने स्पष्ट धोरण जाहीर करणे गरजेचे असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.